संघाच्या त्या कार्यक्रमाला अनेक लोक निमंत्रित केले होते. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातले मान्यवर होते. त्यातले काही जे लोक होते त्यांना पाहिल्यावरती आम्हाला धक्का बसला भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल. म्हणजे किती ढोंग आणि पाखंड आहे. मग ते म्हणजे असं आहे की आम्ही पाहिलं की गायक अदनान सामी हा सरसंघ चालकांबरोबर बसून चहा पितोय किंवा काय ब्रेकफास्ट करतोय, काय जे असेल ते. सरसंघ चालकांना कदाचित माहीत नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण दिली त्यांचे लुकआउट नोटीसवाले जावेद अख्तरना बोलवल्याचं मला दिसत नाही. ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते. हे बहुतेक माहीत नसे. शाहरुख खानना बोलवलं नाही. शाहरुख खानचे आजोबा बरं का, लेफ्टनंट जनरल शाहनवाज मला वाटतं त्यांचं नाव, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सैन्याचे सेनापती होते. हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या दृष्टीनं. पण अदनान सामी वगैरे जे लोक आहेत, वजा नटनट्या ज्यांचं लुकआउट नोटीस आहे फ्रॉड आणि पॉर्न फिल्म्स बनवल्याबद्दल, हे संघ परिवारच्या दृष्टीनं नवीन राष्ट्रभक्त आणि राष्ट्रवादी. राऊत सर, तुम्ही आता ट्रेड डीलचा उल्लेख केला बोलताना, ट्विटही तुम्ही काही वेळापूर्वी त्या अनुषंगाने केलेला आहे. पियुष गोयल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांना कुठलाही तोटा होणार नाहीये. ते खोटं बोलतायत. तुमच्याकडनं विरोधी पक्षाकडनं चुकीची माहिती. ते पियुष गोयल हे व्यापारी आहेत. ते व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांवरती विश्वास ठेवता येत नाही. राऊत साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची मागच्या काही काळापासून चर्चा तुम्ही म्हणाले होते की माझ्या कानावरती एकत्र येण्याची माहिती आलेली होती. सयाजी शिंदे जे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते झालेले आहेत, काही दिवसापूर्वी त्यांनी प्रवेश केलाय. त्यांनी म्हटलं की माझ्या समोरही एकदा अशा पद्धतीने ठीक है, महाराष्ट्र बोलो हिंदी में क्या है, बोलिए. देखिए, कल परसों मुंबई में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को 100 साल जो हो गए, शताब्दी वर्ष है, उनके बारे में एक अच्छा कार्यक्रम हुआ नेहरू सेंटर में. और सरसंघ चालक मोहनराव भागवत जी ने समाज के बड़े तबके को, विविध क्षेत्र के मान्यवर आए थे, उनको संबोधित किया है. उसके बाद जो फोटो हमने देखे, हमने भी उनका भाषण सुना. सरसंघ चालक है, भाषण सुनना चाहिए, उनके विचार क्या है. लेकिन उनके बाद जो हमने पब्लिक जो सामने बैठे थे, जो मंच पर बैठे थे, सलमान खान को बुलाया मंच पर. सलमान खान कब से संघ स्वयंसेवक बन गए? मोदी आने के बाद लोग डर के मारे संघ स्वयंसेवक बनने जा रहे हैं.